इंद्रजित सावंत यांना सोशल मीडियावर पुन्हा धमकी आली। तर आधी धमकी देणारा प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपून बसल्याची माहिती। त्याच्या शोधासाठी पोलिसांच्या 2 टीमही रवाना झाल्यात। मात्र या प्रकरणावरून राज्यात जोरदार राजकारण रंगले। पाहूया एक रिपोर्ट। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना पुन्हा एकदा धमकी आली आहे। सावंत माजलाय, थोड्याच दिवसांचा पाहुणा आहे, घरी जाऊन खात्मा करू अशा शब्दात सोशल मीडियावर ही धमकी देण्यात आली आहे। एका टीव्ही चॅनलवरील चर्चेदरम्यान करण्यात येणाऱ्या कमेंट्समध्ये केशव वैद्य नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचं समोर आलंय। असे सोशल मीडियावर अनेक जण बोलत असतात, त्यांची दखल मी स्वतः काही घेत नाही। ह्या संदर्भात तक्रार देणार, ही नव्याने जी धमकी आलेली आहे त्या संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहे। मी अजून ते बघितलेलं नाही आहे, नेमकं काय कुणी केलंय काय केलंय मी अजून त्याचा तपास घेतलेला नाही। ते घेतल्यानंतर मी याच्यावर माझे जे सहकारी आहेत मित्र आणि माझे जे वकील मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार। दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणामध्ये फरार असलेल्या प्रशांत कोरटकरचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय। प्रशांत कोरटकर मध्य प्रदेशात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर नागपूर पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांचं एक पथक मध्य प्रदेशच्या बालाघाटसाठी रवाना झाले। मात्र कोरटकरच्या नागपुरातील घराबाहेर पोलीस बंदोबस्त असताना तो पळालाच कसा असा सवालही विचारला जातोय। त्यावरूनच संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। इंद्रजित सावंत यांना शिवराळ प्रकरणात प्रशांत कोरटकरला अजून देखील पोलीस शोधत आहे। नागपूरला असल्याचं समजतंय तो कधीच मिळणार नाही, कारण त्याला राज्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। तो कधीच मिळणार नाही, कारण त्याला राज्यकर्त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे। माझ्या अंदाजाने कोरटकर गुवाहाटीत राजश्रय असल्याशिवाय काही सगळं घडतं। तू काय घरातनं खिडकीतनं उडी मारून गेला की काय? कोरटकर आणि सोलापूरकरला जोपर्यंत चापट्या बसत नाही तोपर्यंत या मनाला शांतीच मिळणार नाही। काय कोणाला म्हणायचं असेल ते म्हणो, आम्ही तर म्हणतो फक्त चापट्या। आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाने मनात ठेवलं पाहिजे की ह्याने हा आपल्या बापाला बोललाय, याला एकतरी चापट मारलीच पाहिजे। नितेश राणे काही बोलतील कोरटकरावर असं वाटत होतं, पण त्यांचं वक्तव्य मी पाहिलं नाही, सोलापूरकरावर दिसलं नाही। त्याचं नितेश राणेचा तो बोलेल असं वाटत होतं मला। ह्याच्यावर त्या छिन्नमनी, सोलापूरकरनी कोणाकोणाची नावं घ्यावीत, या कोरटकरांनी धमक्या देऊन महाराजांचा अपमान केला आणि महाराजांचा अपमान करणाऱ्यांना हे काय बोलणार आहेत की नाही? सरकारमधील मंत्र्यांना कोरटकरच्या फरार होण्याबाबत आणि विरोधकांच्या टीकेवर विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं तेही पाहूया। कोरटकर पोलिसांना सापडत नाही, फरार आहे प्रशांत कोरटकर। चौकशी चाललेली आहे, तुम्ही फक्त तो फरार तो इकडे गेला तिकडे गेला असं जरा दाखवायचं बंद करा। हे मला याच्याबद्दलची अजिबात माहिती नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जर कोण काय बोलत असेल, वाईट बोलत असेल तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा हे मी ऑलरेडी शासनातला मंत्री म्हणून मागणी केलेली आहे। इंद्रजित सावंत यांनी एक ऑडिओ क्लिप आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे। त्यामध्ये प्रशांत कोरटकर नावाची व्यक्ती सावंत यांच्यावर गंभीर आरोप करते। इंद्रजित सावंत ब्राह्मण समाजाला मुद्दाम टार्गेट करत असल्याचा आरोप करतानाच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल हा कोरटकर अत्यंत अवमानास्पद आणि प्रत्येक शिवप्रेमीच्या मनात संतापाची लाट उसळेल असं वक्तव्य करतोय। आणि तुम्ही जिथे म्हणाल तिथे येतो, जिथे मराठी एकत्र करा तुम्ही। या दम असेल तर या। समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? दरम्यान आपला आवाज काढून मुद्दाम कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचं सांगत नागपूरच्या प्रशांत कोरटकरने आरोप फेटाळून लावले। तर महाराष्ट्रामधील शिवप्रेमींच्या संयमाचा अंत कुणी पाहू नये असा इशारा इंद्रजित सावंत यांनी दिला आहे। ज्यांनी आरोप केला त्यांना मी अजूनपर्यंत कधी ऐकलं नाही, फक्त टीव्हीवर बघितलेला आहे। त्यांचा माझा काही संबंध नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही। मला असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी कोणीतरी खोडसाळपणा केला, कोणीतरी माझ्या जवळच्या कुणी जो रायव्हली ठेवत असेल त्यांनी केलेला प्रकार आहे। तातडीनं पोलिसांनी ती कारवाई करायला पाहिजे आणि त्याला अटक करायला पाहिजे। महाराष्ट्राच्या शिवप्रेमींचा संयमांचा अंत
कुणी बघू नये. इंद्रजित सावंतांनी ऑडिओ क्लिप पोस्ट केल्यानंतर राज्यभरात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. ठिकठिकाणी आंदोलन करत कोरटकरच्या अटकेची मागणी केली जाते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद वक्तव्य करणारी एखादी विकृतीच असू शकते. समाजातील अशा विकृतींना त्यांची योग्य जागा दाखवायलाच हवी, जेणेकरून यापुढे तरी अशी हिंमत कोणी करता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.